हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, व्ही कॉमर्स अकॅडमी हे एक असं चॅनल आहे जिथे अकाउंट विषयाशी रिलेटेड किंवा कॉमर्स विषयाशी रिलेटेड गायडन्स तुम्हाला या चॅनलवर मिळत असतं। मी मागच्या वर्षी हे चॅनल सुरू केलेलं आहे, तेव्हा आपण महावितरणच्या काही जागा निघाल्या होत्या, त्याच्या संबंधी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज संबंधी अकाउंटन्सी या विषयाचा आपण गायडन्स केलं होतं। हा ट्रान्सकोच्या सध्या जागा निघालेल्या आहेत 2025च्या LDC पोस्टच्या। ठीक आहे, या पोस्टसाठी तुम्हाला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज अत्यंत महत्त्वाचं आहे। 110 मार्काचं प्रोफेशनल नॉलेज येणार आहे आणि याच्यामध्ये 50 प्रश्न असणार आहेत। मग हे प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर रिलेटेड आहे आणि याच्यासाठी कोणते बुक्स रेफर करावे, तर ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ कुठेही मिस करू नका। चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। मला बऱ्याच मुलांचे रिप्लाय येत आहेत की मॅडम, कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय टॉपिक्स असणार आहेत, कोणत्या टॉपिकचा आम्ही अभ्यास करायचा, IMP टॉपिक सांगा किंवा बुक सांगा। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। आता तुम्हाला पेपर पॅटर्न तर माहितीच आहे। पेपर पॅटर्नमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याच्यानंतर मराठी असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आणि 110 मार्कासाठी आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज विचारले। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय येणार, तर कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये मुख्यतः कोणते विषय येतात जे आपण 11वी पासून BCom पर्यंत जे तुम्ही शिकलात। आता तुम्ही ही जी LDC पोस्टचा जो फॉर्म भरताय हा BCom बेसवर आहे। ठीक आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय BCom आहे। मग कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय येतं, BCom पर्यंत तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, म्हणजे BCom पर्यंत तुम्ही तुमच्या विषयाशी रिलेटेड कोणकोणते विषय शिकलात, कोणकोणती माहिती शिकली, त्या सगळ्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज हा एकदम व्हास्ट विषय आहे। ठीक आहे, याच्यामध्ये खूप सिलेबस येतो, त्यातल्या त्यात तुम्हाला IMP टॉपिक्स सगळे कव्हर करावे लागतात। ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं फक्त 50 प्रश्नांसाठी मी किती टॉपिक करू, तर 50 प्रश्नासाठी आपल्याला किती टॉपिक करावे लागणार आहेत ते बघा। ठीक आहे, त्याच्यामुळे ही एक व्हास्ट कन्सेप्ट आहे, व्हास्ट सिलेबस आहे। आता या ठिकाणी हा सिलेबस कन्फर्म नाही म्हणजे आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर सिलेबस डिक्लेअर केलेला नाही आहे। ठीक आहे, तुम्ही जर पूर्ण नोटिफिकेशन बघितलेलं असेल तर आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय येणार हा सिलेबस कुठेच दिलेला नाही आहे। ठीक आहे, आणि तो मिळणारही नाही। पण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये कोणता सिलेबस असतो जे तुम्ही BCom पर्यंत शिकलात त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तुम्ही MBAला काय शिकलात किंवा तुम्ही BBAमध्ये काय शिकलात, तुम्ही MComला काय शिकलात हे नाही विचारत। तुम्ही BCom पर्यंतच्या सिलेबसमध्ये जो अभ्यास तुम्ही केलेला आहे त्या अभ्यासावर विचारले जातात। फक्त अभ्यास असा असतो की काही मुद्दे आपण कधी वाचलेले नसतात, कधी ते आपण आपल्या ओळखीचे नसतात, पण ते इथे विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, त्यामुळे आता इथे तुम्हाला केअरफुली थोडासा आपला अभ्यास करावा लागतो। तुम्हाला ऑथेंटिक सिलेबस कुठेच दिलेला नाही। ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला सिलेबस डिक्लेअर केलेला नाही, त्यामुळे कन्फर्म सिलेबस तुम्हाला सांगता येणार नाही की हा टॉपिक येणार आहे, तो टॉपिक येणार आहे, ह्याच्यावर 1 प्रश्न येईल, त्याच्यावर 2 प्रश्न येईल, असं काहीही सांगता येत नाही। त्यामुळे आपण एक टेंटेटिव्ह सिलेबस आज डिस्कस करू। ठीक आहे, की माझ्या मते जवळपास कशा पद्धतीने प्रश्न येतात, मग कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जातात हे आपण डिस्कस करू आणि कोणकोणते विषय येऊ शकतात। आता या ठिकाणी बघा, कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न येणार आहेत 110 मार्काचे। मग आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्हाला कोणकोणते करायचे आहेत बघा, फायनान्शियल अकाउंटिंग। ठीक आहे, सगळ्यात आधी फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय काय येतं, 11वी 12वीचं अकाउंट, FYचं अकाउंट, हे सगळं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये येतं। मॅनेजमेंट अकाउंटिंग, ठीक आहे, दुसऱ्या अकाउंटिंगच्या जेवढ्या ब्रँच आहेत तेवढ्या तुम्हाला कंपल्सरी अभ्यासायच्या आहेतच। कारण जर समजा आपल्याला 50 प्रश्न आहेत, ठीक आहे, 50 प्रश्न येणार आहेत, तर त्यातले जवळपास 12 ते 13 प्रश्न तुमचे फायनान्शियल अकाउंटिंगवरच येणार, कारण फायनान्शियल अकाउंटिंग हा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटवर 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात, कॉस्ट अकाउंटिंगवर 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात। फायनान्शियल मॅनेजमेंट हा एवढा इम्पॉर्टंट विषय नाही आहे, याच्यावर जास्त काही विचारू शकत नाही। याच्यावर 1
3-4 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ऑडिटिंग टॅक्सेशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ऑडिटिंग टॅक्सेशन 5-6 प्रश्न याच्यावर सुद्धा येऊ शकतात. GST वर 1-2 प्रश्न येऊ शकतात. ओके. त्यानंतर कम्प्युटराइज अकाउंटिंगवर एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बिझनेस लॉज सुद्धा आपल्याला महत्त्वाचे असतात. बिझनेस लॉमध्ये कोणकोणते येतात? बिझनेस लॉमध्ये मर्कंटाईल लॉ, त्याच्यानंतर कंपनी लॉ, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, फॅक्टरी ॲक्ट, ठीक आहे, असे हे वेगवेगळे कायदे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. तर हे सगळे बिझनेस ॲक्ट जे असतात, जे आपण TYBCOMला अभ्यासलेले, तर त्याच्यावर सुद्धा येऊ शकतात प्रश्न. बँकिंग अँड फायनान्समध्ये बँकिंगशी रिलेटेड करंट गोष्टीवर, जसं की GDP, त्यानंतर आपले जे इंटरेस्ट रेट वगैरे आहेत, तर ते करंट अफेअर्सवर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतात RBIशी रिलेटेड किंवा बँकिंगशी रिलेटेड, टाईप्स ऑफ बँकिंगचे जे करंट अफेअर्स आहेत, तर याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. ओके. मग आता टॉपिक्स कळाले का तुम्हाला? टॉपिक्स काय? फायनान्शियल अकाउंटिंग 15 प्रश्न येऊ शकतात याच्यावर. मी जेवढे सांगितले एक्झॅक्ट तेवढेच येणार नाही, 10 ते 15 प्रश्न याच्यावर येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, GST, कम्प्युटराइज अकाउंटिंग, बिझनेस लॉ आणि बँकिंग अँड फायनान्स, या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आता त्यातल्या त्यात हे जे वरचे 3 विषय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट, कॉस्ट आणि ऑडिटिंग हे अत्यंत महत्त्वाचे सब्जेक्ट, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. तर याच्यावर जवळपास फायनान्शियल अकाउंटिंगवर 15, याच्यावर 5, याच्यावर 5 आणि याच्यावर 5 या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. बाकीचे मग इतर सिलेबसवर कशावर 1, कशावर 2 अशा टाईपने प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं डीपली सांगते की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचे. ठीक आहे. तर हा सिलेबस हा कन्फर्म सिलेबस नाही आहे, कारण ऑफिशियल सिलेबस तुम्हाला वेबसाईटला डिक्लेअर केलेला नाही. हा माझ्या अंदाजाप्रमाणे मी एक टेंटेटिव्ह सिलेबस काढलेला आहे. ठीक आहे. कारण मुलं विचारतात, मुलांना कळत नाही आहे की नेमका आपण कोणता अभ्यास करायचा. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप न करता बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. तर आता इथं बघा, मी आता एक टेंटेटिव्ह आकडा काढलेला आहे. समजा आपण गृहीत धरू फायनान्शियल अकाउंटिंगवर 15 ते 15 प्रश्न. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगवर 4 ते 5, कॉस्ट अकाउंटिंगवर 4 ते 5 येतात, फायनान्शियल मॅनेजमेंटवर 3 ते 4 येतील, ऑडिटिंग टॅक्सेशन 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात, GST 2 ते 3 प्रश्न येतील, कम्प्युटराइज अकाउंटिंगवर एखाद दुसरा येईल. त्यानंतर बिझनेस लॉला 2-3 प्रश्न येऊ शकतात, म्हणजे वेगवेगळ्या लॉजवर विचारू शकतात. कंपनी लॉ यातल्या यात महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात कंपनी लॉची टाईप्स ऑफ कंपनी वगैरे, तर हे सगळी माहिती तुम्हाला विचारू शकतात. बँकिंग अँड फायनान्स. आता याच्यामध्ये बघा, आता याचा तर मी तुम्हाला डीपली सिलेबस सांगते. फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग या तिन्हीचा सिलेबस, थोडासा सिलेबस सांगते. ठीक आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये कोणते महत्त्वाचे आहेत? रेशो ॲनालिसिस फायनान्शियल अकाउंट मॅनेजमेंटमध्येच येतं. त्याच्यानंतर वित्तीय तरफ वगैरे तो टॉपिक्स आहे, लिव्हरेजचा. त्याच्यावर एखादा प्रश्न आला तर मे बी येऊ शकतो. ऑडिटिंग टॅक्सेशन, टाईप्स ऑफ ऑडिट, कोणतं ऑडिट, इंटरनल ऑडिट म्हणजे काय, एक्सटर्नल ऑडिट म्हणजे काय, ऑडिटिंग कोण करू शकतं, ऑडिटरचा त्या रोल काय आहे, किंवा ऑडिटरचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, तर ह्या सगळ्या टॉपिक्स पॉईंटवर याच्यात विचारू शकतात. टॅक्सेशनमध्ये स्लॅब रेट महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. टॅक्सेशनमध्ये करंट स्लॅब रेट काय आहे, किंवा किती डिडक्शन केलं जातं, कशाला एक्झम्पशन आहे, तर हे सगळे डिडक्शन, एक्झम्पशन, त्यानंतर स्लॅब रेट, तर या टाईपने टॅक्सेशनवर प्रश्न येतात. याच्यावर न्यूमरिकल प्रश्न असे सुद्धा येऊ शकतात की तुम्हाला एक्झाम्पल देतील, न्यूमरिकल एक्झाम्पल, आणि टॅक्स कॅल्क्युलेट करा सांगतील. कॅल्क्युलेट द टॅक्स फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किंवा कॅल्क्युलेट टॅक्स ऑन सॅलरी. ठीक आहे. या टाईपने टॅक्स कॅल्क्युलेशनवर प्रश्न येऊ शकतात. ओके. GSTचे करंट स्लॅब रेट काय आहे, GST म्हणजे काय, कशाला किती GST लागतो. ठीक आहे. त्यानंतर GSTचे टाईप, CGST, IGST, तर हे सगळं GSTवर विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये कम्प्युटराइज अकाउंटिंग म्हणजे काय, फायदे तोटे, तर याच्याशी ट्रूथ स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट या टाईपचे प्रश्न विचारू शकतात. याच्यामध्ये कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये कम्प्युटरशी रिलेटेड अकाउंट मेंटेन करताना आपण कम्प्युटर कसा यूज करतो, मग फंक्शन की कोणत्या, किंवा
कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये जसं टॅलीमध्ये जसं आपण अकाउंट मेंटेन करतो, मग फंक्शन की कोणत्या असतात किंवा कोणती एंट्री कोणत्या लेजरमध्ये केली जाते, तर या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बिझनेस लॉजमध्ये कोणकोणते महत्त्वाचे आहेत बिझनेस लॉ, कंपनी लॉ. ठीक आहे, कंपनी लॉमध्ये टाईप्स ऑफ कंपनी, त्यानंतर फीचर्स ऑफ मिनिंग कंपनी, इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू रिडम्पशन ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, त्याच्या लिगल प्रोव्हिजन्स सगळ्या. ठीक आहे, तर हे सगळं येऊ शकतं बिझनेस लॉमध्ये, कंपनी लॉमध्ये. ठीक आहे, कंपनीच्या त्यानंतर कंपनीशी रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन्स, प्रोव्हिजन्स हे सगळे विचारू शकतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कोणतं कॉन्ट्रॅक्ट लिगल कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर फॅक्टरी ॲक्ट कधी पास झालेला आहे, त्याच्यातल्या काही प्रोव्हिजन्स विचारू शकतात. त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टसुद्धा महत्त्वाचं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंतर्गत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, त्याच्याशी संबंधित प्रोव्हिजन. त्यानंतर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्या अंतर्गत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी कोणत्या आहेत. ठीक आहे, तर हे सगळे विचारले जाऊ शकतात. बँकिंग अँड फायनान्समध्ये करंट बँकिंगचे करंट अफेअर्सशी रिलेटेड पॉईंट्स येऊ शकतात तुम्हाला. मग करंट जे बँकिंगचे RBIचे रेट्स वगैरे, त्यानंतर RBIचे धोरणे, तर या टाईपवर किंवा करंट GDP बँकिंग आणि इकॉनॉमिक्समध्ये ते येतात. ठीक आहे, बँकिंग अँड फायनान्समध्ये ते सगळे पॉईंट्स कवर होतात, तर ते सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यावर सुद्धा 1-2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. इकॉनॉमिक्सवर 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचा आपण एक टेंटेटिव्ह सिलेबस बघू अकाउंटिंगचा. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक्स बघू. मग त्याच्यावर काय सगळ्यात आधी बेसिक्स विचारणार, इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग, मिनिंग, डेफिनेशन, त्यानंतर इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह, तर हे सगळे अकाउंटिंग फंडामेंटल्स आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ट्रू स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट टाईप प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अकाउंटिंग रूल्स कोणकोणते आहेत, रिअल, नॉमिनल, पर्सनलचे जे रूल्स आहेत ते. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचं क्लासिफिकेशन कसं करायचं, कोणतं रिअल अकाउंट आहे, कोणतं नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये तुम्हाला क्रेडिटर म्हणजे काय त्याची डेफिनेशन देतील, एखादी डेफिनेशन देतात, आपल्याला वर्ड ओळखायला सांगतात. ठीक आहे, मग अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, त्यानंतर डेटर म्हणजे कोण, क्रेडिटर म्हणजे कोण, तर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अकाउंटिंग प्रोसेस कोणती आहे, मग अकाउंटिंग प्रोसेसची फर्स्ट स्टेप काय, लास्ट स्टेप काय, तर हे सगळे विचारले जाऊ शकतं. व्हाउचर्स, टाईप्स ऑफ व्हाउचर, आता याच्यामध्ये चेक लिहायचं राहिलं, चेक्सवर सुद्धा प्रश्न. टाईप्स ऑफ व्हाउचर, टाईप्स ऑफ चेक, त्यानंतर जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, हे अकाउंटिंग प्रोसेसमधले पॉईंट्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर फायनल अकाउंट्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादी ट्रान्झॅक्शन देतील त्याच्यावर, किंवा फायनल अकाउंट फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय आहे, त्यांचा मेन उद्देश काय आहे, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या टाईपचा अकाउंट आहे, बॅलन्स शीट काय आहे, तर हे फायनल अकाउंटवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. रेक्टिफिकेशन ऑफ एररवर टाईप्स ऑफ एरर महत्त्वाचे असतात. एखादी ट्रान्झॅक्शन देतील किंवा एखादं स्टेटमेंट देतील आणि त्यातलं आपल्याला एरर ओळखायला सांगतील, किंवा एखादं एरर झालेलं आहे ते कसं करेक्ट करायचं ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. रेक्टिफाय एंट्री विचारू शकतात. याच्यामध्ये टाईप्स ऑफ एरर आणि रेक्टिफाईड एंट्री महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, रेक्टिफिकेशन त्याचं तुम्ही कसं कराल, कोणत्या मेथडने कराल, तर हे सुद्धा याच्यावर थेरॉटिकल प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर कॅशबुकचे जे टाईप्स असतात, सिम्पल कॅशबुक, पेटी कॅशबुक, 2 कॉलम कॅशबुक, 3 कॉलम कॅशबुक, तर याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अकाउंटिंग फंडामेंटल्स म्हणजे वरती मी तुम्हाला सांगितलं मिनिंग, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह. अकाउंटिंग फंडामेंटल्समध्ये याच्यामध्ये बुककीपिंग आणि अकाउंटिंग याचं कंपॅरेटिव्ह स्टडी देखील महत्त्वाचं आहे. कंपॅरेटिव्ह स्टडीवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मिनिंग, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स हे दोन्हीचे, अकाउंटिंग आणि बुककीपिंग दोन्हीचं सेमच आहे, फक्त थोडा एक बेसिक डिफरन्स आहे अकाउंटिंग आणि बुककीपिंगमध्ये. ठीक आहे, मग त्यामुळे त्याची कंपॅरेटिव्ह स्टडीज देखील गरजेची आहे, तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अकाउंटिंग प्रिन्सिपल 2 भागात विभागले जातात बघा, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन.
मग अकाउंटिंग कन्सेप्टवर देखील प्रश्न येतात, कन्व्हेन्शनवर देखील प्रश्न येतात. ठीक आहे. मग अकाउंटिंग प्रिन्सिपल महत्त्वाचं आहे. अकाउंटिंग स्टँडर्डवर काय थोडेसे बेसिक प्रश्न येतात, म्हणजे जे मेन अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे टायटल, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड किंवा याच्यामध्ये ॲब्रिव्हेशन, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कधी स्थापना झाली किंवा थोडंसं एक बेसिक इन्फॉर्मेशन याची विचारू शकतात आणि टायटल्स. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॅपिटल अँड रेव्हेन्यू, कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल रिसिप्ट रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल लॉस रेव्हेन्यू लॉस, कॅपिटल गेन रेव्हेन्यू गेन, कॅपिटल इन्कम रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे. तर ह्या ज्या कॅपिटल रेव्हेन्यूशी संबंधित कन्सेप्ट आहे तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल देऊन ते आपल्याला एक्सपेन्सेस ओळखणे, आयडेंटिफाय, याच्यावर आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. आपल्याला एक्झाम्पल देतील आणि विचारतील की कॅपिटल गेन ओळखा किंवा रेव्हेन्यू गेन ओळखा किंवा कॅपिटल लॉस ओळखा किंवा रेव्हेन्यू लॉस कोणता, कॅपिटल एक्सपेंडिचर कोणता, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणता, किंवा एखादा पर्टिक्युलर एक्सपेंडिचर सांगून तो कोणता आहे, कॅपिटल आहे का रेव्हेन्यू आहे, ह्या टाईपचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. डेप्रिसिएशन देखील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल देखील येऊ शकतो आणि थेरॉटिकल देखील येऊ शकतो. ठीक आहे. न्यूमरिकलमध्ये तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतील, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगते. त्याच्यानंतर थेरॉटिकलला डेप्रिसिएशनच्या मेथड कोणत्या, सूत्र कोणते, डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतात, का कॅल्क्युलेट करतात, तर हे सगळे त्याचे फायदे काय, तर हे सगळे पॉईंट्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रोव्हिजन्स रिझर्व, प्रोव्हिजन म्हणजे काय, रिझर्व म्हणजे काय, याचा बेसिक डिफरन्स काय आहे, तर याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, कोणत्या करंट लायबिलिटी आहेत, कोणत्या लॉंग टर्म लायबिलिटी आहेत, कोणत्या असेट करंट असेट आहेत, फिक्स असेट आहेत, त्यानंतर फिक्टिशियस असेट आहेत आणि अजून इंटेंजेबल असेट आहेत, टेंजेबल असेट आहेत. तर या टाईपने प्रश्न विचारले जाऊ शकतात क्लासिफिकेशनवर. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉकचं व्हॅल्युएशन कोणत्या मेथडने कसं केलं जातं त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. याच्यावर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढा किंवा स्टॉकचं व्हॅल्युएशन काढा, स्टॉक किती आपण यूज केला, युटिलायझेशन काढा. तर या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. अकाउंटिंग फॉर पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पार्टनरशिपमध्ये तुमचा गेन रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यानंतर सॅक्रिफाईस रेशो, हे रेशोज कॅल्क्युलेशन विचारले जाऊ शकतात. गुडविलचं डिस्ट्रीब्युशन, गुडविलच्या एंट्रीज, त्यानंतर रिकन्स्टिट्यूशन म्हणजेच ॲडमिशन, रिटायरमेंट, डेट, डिझोल्युशन, याच्यावरचे बेसिक पॉईंट्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण याच्यावर रेशोच्या कॅल्क्युलेशनचे, गुडविलच्या कॅल्क्युलेशनचे जास्त प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. मग हे पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचं व्हॅल्युएशन कसं करायचं, याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल एक्झाम्पल देऊन शेअरची व्हॅल्यू काढा, गुडविलची व्हॅल्यू काढा, या टाईपने देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा झाला फायनान्शियल अकाउंटिंगचा टेंटेटिव्ह सिलेबस. ठीक आहे. म्हणजे जवळपास याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये तुमचं जवळपास 11th आणि 12th सगळं बेसिक कवर होतं. ठीक आहे. 11th आणि बेसिकमध्ये 11th आणि 12th मध्येच जवळपास तुमचा हा सगळा सिलेबस कवर होतो. ठीक आहे. त्यामुळे मुलं आता विचारतात बुक्स कोणते रेफर करायचे, तर जर तुमच्या अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट समजा सगळ्या क्लिअर आहेत तर तुम्ही ॲडव्हान्स नॉलेजचे बुक यूज करू शकता. नाही तर तुम्ही 11वी 12वीचे जर समजा क्वेश्चन्स वाचले किंवा ते बुक्स वाचले, डीपली जर त्या विषयाचा अभ्यास केला तर हे सगळे विषय तुम्हाला तिथे 11वी 12वीमध्ये सापडतात. ठीक आहे. आणि CBSE पॅटर्नचे जर तुम्ही 11वी 12वीचे बुक्स घेतले तर याच्यामध्ये जवळपास तुमच्या अकाउंटचा सगळा सिलेबस कवर होतो. ठीक आहे. आणि त्यांचे बुक्स ॲडव्हान्स लेवलचे आहेत. महाराष्ट्र बोर्डपेक्षा त्यांचा सिलेबस खूप जास्त आहे CBSE पॅटर्नचा, आणि त्या बुक्समध्ये देखील तुमचा जवळपास सगळा सिलेबस कवर होतो. त्यामुळे जर समजा ऑनलाईन तुम्हाला त्याचे PDF मिळू शकतात CBSE बुक्सचे. ठीक आहे. तर तुम्ही त्या वेने सुद्धा अभ्यास करू शकता, टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास करू शकता. 11th 12thचे जर तुम्ही बुक्स रेफर करताय तर ते सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बाहेर जर समजा तुम्हाला MCQचे कुठे बुक्स मिळत असतील तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यावरून तुम्हाला कळतं की प्रश्न कोणत्या मुद्द्यावर कसा विचारला जातो प्रश्न. आता अकाउंटिंग रूल्सवर जर प्रश्न विचारला तर कसा विचारला जातो, अकाउंटिंग रूल्स विचारले जातात. ठीक आहे. किंवा एखाद्या रूल्सनुसार कोणता टाईप आहे हे देखील आपल्याला ओळखायला लागतं.
ठीक आहे. त्या जर समजा तुम्ही MCQचे बुक्स काही रेफर केले तर तुम्हाला कळू शकतं की कोणत्या टॉपिकचा कसा प्रश्न विचारला जातो. जर बेसिक स्टडी तुम्हाला करायची आहे ते 11th-12th पासून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल, कारण आता या एक्झाम देणारे विद्यार्थी जवळपास ज्यांचं कॉलेज सुटून कोणाचे 4 वर्ष झालेत, कोणाचे 5 वर्ष झालेत, कोणाचे 10 वर्ष देखील झालेत की कॉलेज सोडलेले. ठीक आहे. मग असे विद्यार्थ्यांना मग आता अकाउंटिंग रूल्स काय लक्षात राहणार आहे, बेसिक काय लक्षात राहणार आहे. मग तुम्ही जर 11th-12thचे जर बुक्स डीपली वाचले किंवा केअरफुली वाचले तर जवळपास तुमचा सगळा सिलेबस फायनान्शियल अकाउंटिंगचा जवळपास 50 ते 60% सिलेबस तुमचा त्या बुक्समध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ते बुक्ससुद्धा रेफर करू शकता. तुमच्या आजूबाजूला कोणाकडे जर 11th-12thचे CBSE पॅटर्न, SSC पॅटर्न कोणतेही बुक्स तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही ते रेफर करू शकता. आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग याचे रेफरन्स बुकसुद्धा मिळतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्यानंतर आता ही कॉर्पोरेट अकाउंटिंगचे बघू आपण. SYBCOMला आपल्याला कॉर्पोरेट अकाउंटिंग हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यानंतर 12th कॉमर्सला देखील याचे काही इश्यू ऑफ शेअर्स वगैरे आहे आपल्याला. ठीक आहे. तर त्यामुळे कॉर्पोरेट अकाउंटिंगसाठी तुम्ही SYBCOMचे बुक्स रेफर करू शकता. याच्यामध्ये बेसिक्स ऑफ कंपनी, याच्यामध्ये तुम्हाला कंपनी लॉचा देखील सिलेबस याच्यामध्येच येतो. त्यामुळे कॉर्पोरेट अकाउंटिंगसाठी तुम्ही कंपनी लॉचे बुक्स वाचा आणि कॉर्पोरेट अकाउंटचे जे थिअरॉटिकल पार्ट आहे तो सुद्धा अभ्यास करू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स कव्हर होतात. बेसिक्स ऑफ कंपनी म्हणजे काय. ठीक आहे. कंपनी म्हणजे काय, कंपनीचे फीचर्स काय, टाईप्स काय. आता तुम्हाला एखादं उदाहरण देतील आणि त्याच्यामध्ये कंपनीचे फीचर्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एखादं उदाहरण देतील आणि ती कंपनी टाईप्स ओळखा म्हणून असू शकतं. ठीक आहे. तर कंपनी म्हणजे काय, फीचर्स, टाईप्स याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर शेअर्स म्हणजे काय, शेअर्सचे टाईप्स कोणते, त्यानंतर शेअर कॅपिटलचे टाईप्स, बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट कंपनीचे सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन, इश्यू ऑफ शेअर्स, डिबेंचर्स. ठीक आहे. त्यानंतर इश्यू फॉर फ्युचर, रिइश्यू आणि या सगळ्याची प्रोसिजर, लीगल रिक्वायरमेंट, लीगल प्रोव्हिजन. ठीक आहे. तर हे सगळं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हा देखील टॉपिक येतो. व्हॅल्युएशन, शेअर्सचं व्हॅल्युएशन कोणकोणत्या मेथडने करता येतं त्या टाईप्स याच्यामध्ये अभ्यासल्या जातात. त्यानंतर रिडम्पशन ऑफ शेअर्स, डिबेंचर अँड इट्स लीगल प्रोव्हिजन. रिडम्पशनचा देखील टॉपिक विचारला जाऊ शकतो. रिडम्पशन ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, त्याच्या लीगल प्रोव्हिजनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ डिबेंचरचं रिडम्पशन करण्यासाठी आपण कंपनी कोणता फंड यूज करू शकते, कोणता प्रॉफिट यूज करू शकते, तर या टाईपनी. किंवा डिबेंचरचं रिडम्पशन करायचं न्यूमरिकल एक्झाम्पल देतील, मग किती फंडची गरज आहे, तर या टाईपने देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण शेअर्सचं रिडम्पशन करताना कोणता फंड युटिलाइज करू शकतो, कोणकोणत्या वेनी ते करू शकतो, तर या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्स, कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट कोणते असतात, त्याची शेड्यूल काय आहे, किंवा कोणता रिझर्व्ह अँड सरप्लस हे कोणतं शेड्यूल आहे, किंवा रिझर्व्ह अँड सरप्लस कोणत्या हेड खाली लिहिणार, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या हेड खाली लिहिणार आपण कंपनी फायनल अकाउंटमध्ये, तर या टाईपने प्रश्न विचारले जाऊ शकतात. शेड्यूल ऑफ कंपनी फायनल अकाउंट. ठीक आहे. त्याचे शेड्यूलसुद्धा महत्त्वाचे असतात. शेड्यूलचे टायटल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय माहिती लिहितात ते देखील महत्त्वाचं असतं. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस कसं केलं जातं, अकाउंटिंग रेशो, त्याच्यामध्ये रेशोचे टाईप्स, कॅल्क्युलेशन, रेशोचे युजेस काय, कोणता रेशो कशासाठी युटिलाइज केला जातो, कोणता रेशो कोणासाठी युटिलाइज केला जातो, किंवा कोण त्याचा युजर आहे, किंवा ते पर्टिक्युलर रेशोमध्ये, किंवा डेब्ट्स कॅपिटल गिअरिंग रेशो हा कोणत्या टाईपचा रेशो आहे, किंवा शेअर होल्डर जर रेशो ॲनालिसिस बघताना किंवा ॲनालिसिस करताना कोणते रेशो बघतात, तर या टाईपने प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर अजून काही आहेत जे कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये येतात टॉपिक्स, ते आहे प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन पॉईंट तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे. इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीची स्थापना, कंपनीची नोंदणी होण्याच्या आधी जो प्रॉफिट असतो तर तो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कन्सिडर केला जातो. ठीक आहे. मग त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा म्हणजे काय, ते कशाचं एक्झाम्पल आहे, हे सगळं विचारलं जातं. त्यानंतर होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीमध्ये मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन विचारू शकतात, किंवा याच्या लीगल प्रोव्हिजन वगैरे असतील तर त्यासुद्धा विचारू शकतात. त्यानंतर ॲक्विजिशन, मर्जर, अमलगमेशन, रिकन्स्टिट्यूशन ऑफ कंपनी. ठीक आहे. आपल्याला आहे बघा अमलगमेशन ऑफ कंपनी, ॲक्विजिशन ऑफ कंपनी. ठीक आहे.
इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, मर्जर ऑफ कंपनी. ठीक आहे, तर हे म्हणजे काय, यातले बेसिक डिफरन्स, याची कंपॅरेटिव्ह स्टडी हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर लिक्विडेशन, कंपनीचं लिक्विडेशनमध्ये टाईप्स, लिक्विडेशन म्हणजे काय, त्याचे कोणत्या टाईप्स आहेत, तर हे कोणकोणत्या टाईपने कंपनी लिक्विडेशन करू शकते हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लिक्विडेशन, पार्टनरशिप फर्मचं सुद्धा लिक्विडेशन होत असतं, त्याचं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यानंतर आता आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टॉपिक्स बघू. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असतात, बेसिक्स त्याचे. मग बेसिक फंडामेंटल कोणते आहेत, इंट्रोडक्टरी पार्ट. ठीक आहे, मग मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, ते कोणालासाठी युजफुल असतात, कशासाठी युजफुल असतात, त्याचं इम्पॉर्टन्स काय, ऑब्जेक्टिव्ह काय, मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स. तर याच्यावर एक ट्रू स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट, असर्शन, रिझन, तर या वेगवेगळ्या टाईपने प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बेसिक डिफरन्स बिटवीन कॉस्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंट. ठीक आहे, कॉस्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंट याची कंपॅरेटिव्ह स्टडी देखील गरजेची असते. त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, रेशो ॲनालिसिस. त्यानंतर आहे मॅनेजमेंटचे बेसिक फंक्शनसुद्धा, या टॉपिकवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. अकाउंटिंगचे मॅनेजमेंटचे बेसिक फंक्शन, डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग याच्याशी रिलेटेड देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आहे बजेट, बजेटरी कंट्रोल, याच्यामध्ये टाईप्स ऑफ बजेट महत्त्वाचे असतात. तर हे झाले मॅनेजमेंट अकाउंटिंगचे महत्त्वाचे टॉपिक्स. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगचे कोणकोणते आहेत, इंट्रोडक्टरी पार्ट, कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टचे एलिमेंट्स कोणते. ठीक आहे, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. कॉस्ट शीट देखील महत्त्वाची असते. कॉस्ट शीटमध्ये तुम्हाला प्राईम कॉस्ट काढा, फॅक्टरी कॉस्ट काढा या टाईपने विचारू शकता. किंवा कॉस्ट शीटमध्ये आपण जे बायफर्केशन करत असतो, कोणत्या, डायरेक्ट ओव्हरहेड, इनडायरेक्ट ओव्हरहेड किंवा फिक्स ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड्स. त्यानंतर फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर ह्या सगळ्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर कॉस्ट शीटमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल एक्झाम्पल येऊ शकतात. पी व्ही रेशो, पी व्ही रेशो म्हणजे ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये आपण पी व्ही रेशो कॅल्क्युलेट करतो बघा. ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये आपण कंट्रीब्युशन काढत असतो, पी व्ही रेशो काढत असतो, ब्रेक इव्हन पॉईंट काढला जातो, तर त्याच्यावर देखील न्यूमेरिकल एक्झाम्पल येऊ शकतात. त्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट. कॉस्ट मॅनेजमेंटची कंपॅरेटिव्ह स्टडी देखील महत्त्वाची असते. म्हणजे कॉस्ट म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे काय, कॉस्ट कशासाठी यूज होतं, मॅनेजमेंट कशासाठी यूज होतं. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, कॉस्टच्या ज्या कन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या, फिक्स कॉस्ट म्हणजे काय, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, टोटल कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, मिनिंग, त्यांचे एक्झाम्पल किंवा एखादं एक्झाम्पल देतील त्याच्यात फिक्स कॉस्ट काढा, व्हेरिएबल कॉस्ट काढा, छोटे छोटे न्यूमरिकल एक्झाम्पल याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर आता जे टाईप्स ऑफ ओव्हरहेड तुम्ही ऐकलेलं असेल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ठीक आहे, तर हे जे ह्याच्यावर देखील सेलिंग ओव्हरहेडमध्ये कोणते ओव्हरहेड येतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये कोणते ओव्हरहेड येतात, तर याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. म्हणजे बायफर्केशनचे प्रश्न, एक छोटे छोटे प्रश्न एक्झाममध्ये विचारताना लक्षात ठेवा. अशा मुद्द्यांवर प्रश्न विचारतात जे आपण छोटे मुद्दे म्हणून थोडेसे आपण दुर्लक्षित करतो, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण इथं तुमचं नॉलेज टेस्टिंग होते. ठीक आहे, नॉलेज टेस्टिंग होते, तर तुम्हाला कॉस्ट म्हणजे काय माहिती पाहिजे, कॉस्टचे एलिमेंट म्हणजे काय माहिती पाहिजे. तुम्ही जर म्हणता मी कॉस्टिंगचा अभ्यास केला पण मला एलिमेंटच माहिती नाही, ठीक आहे, चालेल का. त्यामुळे अशा मुद्द्यांवर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हा झाला कॉस्टिंगचा सिलेबस. आणि या टॉपिक्स व्यतिरिक्त अजून कोणते टॉपिक्स असतात समजा जे आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग ते कोणते आहेत, बिल ऑफ एक्सचेंज. मग बिल ऑफ एक्सचेंजमध्ये एंट्रीज, त्यानंतर कोणत्या डिसऑनर झाल्यावर बिलाचं डिसऑनर म्हणजे काय, ऑनर म्हणजे काय, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या. ठीक आहे, तुम्हाला इथं प्रॉब्लेम दिले जाणार नाहीत, पण छोटे छोटे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ड्रॉवी म्हणजे कोण, ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजच्या पार्टीज कोणत्या, प्रॉमिसरी नोटच्या पार्टीज कोणत्या. ठीक आहे, तर ह्यातले IMP मुद्दे तुम्हाला वाचून घ्यावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, मग बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स हा IMP टॉपिक आहे. ठीक आहे, याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला कन्फर्म येतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, त्याचे एक्झाम्पल काय, ते कोणते अकाउंट बनवतात, त्यांचा मेन उद्देश काय असतो,
किंवा एखादा एक्झाम्पल देतील ती कोणती ऑर्गनायझेशन आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या, सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या, तर या टाईपने ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये ॲलोकेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे, की एखादा खर्च तुम्ही कसा अलोकेट करणार डिपार्टमेंट वाईज. जर समजा A, B, C 3 डिपार्टमेंट आहे, रेंट आपला जर झाला 10,000, तर आपण या तिन्ही डिपार्टमेंटला कसा वाटणार, किंवा मग एक तर तुम्हाला अलोकेशनचा बेस दिला जाईल, डिस्ट्रीब्यूट करा सांगितलं जाईल, किंवा हा झाला सिम्पल क्वेश्चन, किंवा तुम्हाला काय दिलं जातं, रेंट दिला 10,000 आणि A, B, C 3 डिपार्टमेंट आहे, हे किती एरिया यूज करतात सांगितलं आहे. ठीक आहे, A डिपार्टमेंट 2 रूम यूज करतात, B डिपार्टमेंट 1 रूम यूज करतात आणि C डिपार्टमेंट 1 रूम यूज करतात. ठीक आहे, 4 रूम आहेत सेम एरियाच्या. मग आता खर्च डिवाइड करताना आपण कशाच्या बेसवर करणार, जे 2 रूम यूज करतात त्याला 2चा खर्च आपण चार्ज करणार, म्हणजे 5,000 इथे अलोकेट करणार. 5,000 रेंट A डिपार्टमेंटला लागणार, 2,500 Bला आणि 2,500 Cला. तर या टाईपचे ॲलोकेशनचे प्रश्न देखील येतात. तुम्ही डिपार्टमेंटल अकाउंटचा जर चॅप्टर काढून बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिस ऑफ अलोकेशन दिलेलं आहे बघा. तो पॉईंट अत्यंत त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तर तो सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यावर देखील प्रश्न येतो. इन्सॉल्वन्सी अकाउंट्स, सॉल्वन्सी, इन्सॉल्वन्सी याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर ब्रँच अकाउंटिंग, रॉयल्टी अकाउंट याच्यावर एखादे वेळेस येऊ शकतात. हे कन्फर्म टॉपिक नाही की याच्यावर येतीलच म्हणून. ओके, यातल्या यात डिपार्टमेंटल महत्त्वाचं आहे. त्यानंतर कम्प्युटराइज अकाउंटिंग, जॉईंट व्हेंचर, कन्साइनमेंट अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम. 11th का 12th हा टॉपिक आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे झाले व्हेरियस टॉपिक्स. याच्यामध्ये वरचे जे बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंटल अकाउंटिंग इथपर्यंत महत्त्वाचे. बाकीच्यावर एखादे वेळेस मे बी विचारला तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे झाले मिसलेनियस अकाउंटिंग. तर हे झाले अकाउंटिंगचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आपण बघितले. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कोणता सिलेबस तुम्हाला महत्त्वाचा आहे, मॅनेजमेंट, कॉस्ट आणि कॉर्पोरेट अकाउंट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक कॉर्पोरेट अकाउंट लिहायचा राहिलेला आहे विषय. तर आपण या 4-5 टॉपिकचा आपण डीपली सिलेबस बघितला जो अकाउंटशी रिलेटेड आहे. आणि आता ह्यातले हे फायनान्शियल अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि कॉर्पोरेट अकाउंट याच्यातले GST, त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, तर या विषयाचा सगळा सिलेबस मी कव्हर करण्याचा प्रयत्न तर करेलच. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे महत्त्वाचे इतर टॉपिक्समध्ये देखील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेल. तर हा सगळा झाला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचा टेंटेटिव्ह सिलेबस. हे सब्जेक्ट करणं महत्त्वाचं आहे. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे विषय येऊ शकतात किंवा कोणत्या विषयावर किती प्रश्न येऊ शकतात हे सगळं डिस्कशन आज आपण केलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्ही बुक्स कोणते यूज करू शकता, 11वी 12वी आणि BCom याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक्स जिथं मिळतील तर त्याच्यामधून त्या बुक्समधून तुम्ही हे टॉपिक्स कव्हर करू शकता. किंवा सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, तुम्ही याच्यावर टॉपिक्स टाकून किंवा विषय टाकून देखील तुमचे बेसिक स्टडी पूर्ण करू शकता. किंवा तुम्ही याचे तुमच्याकडे जे मटेरियल जर समजा 11वी 12वीचे बुक्स आहेत, BComचे काही बुक्स आहेत तर त्याच्यातून करू शकता. किंवा सरळ 11वी 12वी BCom याचे बुक परचेस करा आणि यातून करू शकता. जर समजा याचं तुम्हाला सगळे विषय असणारं बुक जरी भेटलं तरी ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात या सिलेबसशी रिलेटेड कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजवर अजूनही कोणी या विषयावर असे कोणते बुक्स अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना जे बुक्स हे टॉपिक्स ज्या बुक्समध्ये तुम्हाला अवेलेबल होतील तर ते बुक्स आपल्याला रेफर करावे लागतील. 11th कॉमर्स, 12th कॉमर्स आणि BComचे जे बुक्स आहेत तर याच्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस तुमचा कव्हर होतो. किंवा यांचे तुम्ही रेफरन्स बुकसुद्धा घेऊ शकता. 300-400 पर्यंत एका विषयाचं बुक जातं पण ते. ठीक आहे, त्यामुळे ते कॉस्टली पडतं. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन स्टडी देखील करू शकता. ऑनलाईन डायरेक्ट तुम्हाला PDF अवेलेबल असतात किंवा कोणत्याही विषयाची माहिती टॉपिक टाकायचा आणि सरळ सर्च मारलं की तुम्हाला त्या विषयाची माहिती सगळी मिळून जाते. ओके, तर कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये कोणते टॉपिक्स येऊ शकतात, कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची एक आयडिया आपल्याला यावी किंवा मुलांना यावी यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, मिस करू नका. आणि हो, तुमच्यासाठी कोणीतरी एवढी मेहनत घेते किंवा एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी सिलेबस बनवलेला आहे
तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, प्रश्न कसे येतात ते सांगितलेले, तर ॲटलिस्ट एक लाईक तरी व्हिडिओला नक्की करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.